पुन्हा एकदा माध्यमांसमोर हा सगळा मुद्दा मांडलेला आहे की या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं अडचणींचा सामना करावा लागला आणि ज्या पद्धतीनं हे सगळे परीक्षार्थी परीक्षा देताना या सगळ्या अडचणींचा सामना करत होते त्या सगळ्यांना फेल करण्यात आलं असा सुद्धा दावा आता होताना दिसतोय आणि म्हणूनच या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आपण इथंच बसून राहणार असल्याचं अभिजित दिपकेंनी सांगितलंय. विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नाही अशी विद्यार्थ्यांची लायकी काढली गेली असा आरोप विद्यार्थ्यांनी केल्याचं अभिजित दिपकेंचं म्हणणं आहे. परीक्षा पुन्हा घ्या असं आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असं अभिजित दिपकेंनी सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांना असं कसं काय नापास केलं जाऊ शकतं असा सवाल अभिजित दिपकेंनी उपस्थित केलाय. विद्यार्थी नाही तर इथली सगळी सिस्टीम फेल झालेली आहे असा दावा सुद्धा अभिजित दिपकेंनी केलाय. आमची 12:15ची शिफ्ट होती पण आम्हाला अजून आतमध्ये घेतलेलं नाही आणि प्रायव्हेट सेंटरला ह्यांनी सेंटर देऊन सर मला असं वाटतं खूप मोठी चुकी झाली आहे. कारण का की हायकोर्ट पहिल्यांदा जे पहिले एक्झाम व्हायच्या तर ते स्वतः हायकोर्ट घेत होतं परंतु आता हे प्रायव्हेट सेंटरला दिल्यामुळं इथं सर मरणाचा घोळ झाला. आम्हाला 12:15ची शिफ्ट होती आणि आम्हाला अजून आतमध्ये घेतलेलं नाही. हे जे कीबोर्ड प्रॉब्लेम आले, मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत सेंटरला, त्यानंतर सर्व्हर डाऊन झालं, या सगळ्या प्रकारचे जे झाले तर आम्ही आता खूप दुरून आलेलो आहेत सर. तर सगळे मुलं असेच ग्रामीण भागातून इथं आलेले आहेत वर्षभर अभ्यास करून. तर आमची एकच मागणी आहे की ही री एक्झाम झाली पाहिजे आणि ही एक्झाम स्वतः कोर्टाने दरवर्षीच्या पॅटर्नप्रमाणे माननीय उच्च न्यायालयाने ही स्वतः कंडक्ट केली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.